जैन बोर्डिंगची जागा हडपल्याचा आरोप जो आहे तो मुरलीधर मोहोळांवरती केला जात होता आणि त्या सगळ्याच्या नंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की या प्रकरणामध्ये या सगळ्याच व्यवहाराला स्थगिती देण्यात आलेली आहे। धर्मादाय आयुक्तांनी ही स्थगिती दिली आहे। मुळात ज्या धर्मादाय आयुक्तांचं नाव या सगळ्यामध्ये संशयाच्या भोवऱ्यात होतं त्यांनीच ही स्थगिती दिली आणि त्यानंतर अर्थातच माझ्याबरोबर रवींद्र धंगेकर आहेत। पहिल्यापासून हा विषय त्यांनी सुद्धा लावून धरलेला होता। भाऊ काय सांगाल, मुळातच एकीकडे मोहोळांचं नाव आलं आणि दुसरीकडे आता लगेच स्थगिती सुद्धा आली। बघा, ह्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्त मुंबई अमोक कलोटी बरोबर आहे। त्यांना आज त्यांनी असा आदेश दिलाय की खालनं आम्हाला जो आहे वस्तुस्थिती अहवाल पाठव असं त्यांनी काहीतरी केले। मी काय पूर्ण वाचलं नाही। अरे पण हे करताना पहिल्यांदा तुला मागवायला काय झालं, तुला कोणी अडवलं होतं का? हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की टेंडर प्रक्रिया बोगस केली, ही त्यांनीच केली। मग उद्या तो वरच्या अधिकाऱ्याला खालचा अधिकारी म्हणाल का तुम्ही चुकलाय म्हणून? हे हे सारवासारवीचं प्रकरण आहे। ह्याच्यामध्ये खासदार मोहोळ यांचे सगळे बिल्डर आणि हे सगळे एकत्र मिळून यांनी केलेलं हे कांड आहे। पण करू द्या कांड, व्यवसाय केला पाहिजे, बिल्डर म्हणून केला पाहिजे। पण तुम्ही जर 2700 कोटीच्या प्रोजेक्ट 230 कोटीत घेताय म्हणजे ह्याच्यामध्ये मिली भगत आहे। तर तिसरं आलं 3 आलेले ठेकेदार तिन्ही कोथरूडमधलेच। बरं, योगायोग दुसरा योगायोग ते तिन्ही यांच्या संबंधित। दुसरा योगायोग जो मिरिट कंपनी ही या 2 बिल्डरांच्याच बरोबर काम करते। योगायोग हा जो बुलढाणाचा जो मॅनेजर कोण आहे प्रमुख देशपांडे ह्याचे आणि मुरली मोहोळांच्या अनेक कार्यक्रमात फोटो, हे बी योगायोग। म्हणजे हा योगायोग कुठपर्यंत गेलाय? हा योगायोग महावीरांचं देऊळ घाण ठेवण्यापर्यंत हा योगायोग गेला आणि याची जबाबदारी मुरली मोहोळांची आहे। मुरली मोहोळांच्या विरोधात आहे मी निवडणूक लढवली, पण त्याचा अर्थ असा नाही की जैन समाजाच्या युवकांना जी शिक्षणाची दरवाजा पुण्यनगरीत खुली करून दिली समाजाने, महाराष्ट्रातून गोरगरिबाची मुलं तिकडे शिकून मोठी झालेली आहेत, भविष्य त्यांचं त्या ठिकाणी निर्माण झाले, त्या जागा तुम्ही विकायला काढणार? अहो तुम्हाला खासदार केलं, तुम्ही तिथं प्रोजेक्ट करा, तुम्ही एखादी योजना आणा, त्यांना मदत करा। 200चे 500 कसे होईल, 500चे 1000 मुलं कशी जातील, 1000चे 5000 कसे जातील, ह्याच्यावर काम करा। तुम्ही 300चं 150 करा, गोखले बिल्डरला पार्टनर, मग मी त्याचा राजीनामा दिला, मग बडेकर कसा आला। आता ह्या काय लोकांना आता येडी लोक राहिली नाहीत। ही सगळा बोगसपणा मुरली मोहोळपासून सुरुवात होतो। तो बिल्डर आणि एकत्र तुम्ही त्या साईटवर जाता, ती साईट बघून येता, मग तो गोखले बिल्डर तुमच्यावर कसा काय, मग ती जागा कशी काय घेतली तुम्ही। गोखले बिल्डरची जाहिरात करताना मी बघितलंय, मोहोळ जाहिरात करतात किंवा गोखलेने चांगल्या बिल्डिंगा बांधल्या आहेत आणि तुम्ही घ्या, ह्या सगळ्या जाहिराती आम्ही बघतो ना त्यांच्या। आणि लपून राहिलेलं नाही याच्यामध्ये। अमोक कलोटी नावाच्या धर्मादाय आयुक्तांनी केलेली गंभीर चूक आहे। एक तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, नाही तर सरकारने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। हे जर अशा पद्धतीने जर व्यवहार करत असतील तर ह्या सरकारमध्ये चुकीची लोक बसवली गेलीत, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि ह्याची पूर्णपणे जबाबदारी या कलोटीचे हा आता सारवासावर करतो। यांनी ताबडतोब त्याच्यावरनं राजीनामा देऊन घरी गेला पाहिजे। आणि ह्या सगळ्यांवर मग धर्मादाय आयुक्त असतील, मुरली मोहोळ असतील, बँकेचे मॅनेजर एका दिवसात पत्र देतात, नाव लावून दुसऱ्या दिवसात काढा, पोरखेळे रजिस्टर, शासन पोरखेळे, शासनाची यंत्रणा पोरखेळे, पैशाने किती खरेदी करणार आहे तुम्ही? अरे म्हणजे यंत्रणा बी भिकारीपणा करणार, तुम्ही भिकारीसारखे त्यांना पैसे देणार। सर्वसामान्य माणसाला रेशन कार्ड काढायला 6-6 महिने लागतात, ह्यांचं रजिस्टर झालं, गहाण खर्च झालं, नावं नोंदली, परत काढली, परत टाकली, म्हणजे पोरखेळ। ही शासकीय संस्था तुमच्या घरातली काय वेट बिगार आहे? पटीक आहे? अशा पद्धतीने जर तुम्ही ह्याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे। ह्याच्यामध्ये मोदी साहेबांना पत्र देणार आहे, फडणवीस साहेबांना देणार आहे आणि शाह साहेबांना देणार, ईडीला बी पत्र देणार आहे। ह्याच्यामध्ये सखोल चौकशी केली पाहिजे। आणि ह्या व्यवहारामध्ये 100% मी एक तर राजकारणाचा राजीनामा देईन, राजकारण सोडन, पण माझं खोटं निघलं होतं, पण ह्याच्यात सगळं सर्वस्वी मुरली मोहोळ। म्हणजे मुरलीधर मोहोळांच्या हे कुठेतरी अंगलट येतंय प्रकरण, त्यामुळे याला स्थगिती देण्याचा हा सगळा नौटंकी असं वाटतंय। आपण केलेली चोरी उघडकीस यायला लागली तर मी चोर नाहीये हेच दाखवण्याचा केविल आणि प्रयत्न आहे। जे धर्मादाय आयुक्त आहेत त्यांच्यावरती पण खरं तर त्यांच्यावरही खूप संशय आहे। ते बी चोर आहेत, हे चोरांची सगळी संघटना एकत्र झाली, गँग आहे, चोर गँग। त्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तांपासून तर खासदार मोहोळ आणि तो बँकेचे सगळे ते आहेत ना, ते बुलढाणा बँकेचे सगळे ते जनतेचा पैसा कसा लुटतायत, तो कोण देशपांडे तो बी त्यात आहे। ह्या सगळ्यांनी संगनमताने करून आणि सगळे योगायोगाने कसे, तो माझ्याबरोबर, हा माझ्याबरोबर, 3 ठेकेदार माझ्याबरोबर, आयुक्त माझ्याबरोबर,
हे सगळं बोगस आहे. ह्याच्यामध्ये पारदर्शकपणा झाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मुरली मोहोळांचा राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे आणि ज्यावेळेला आरोप होतात त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये आहात ह्याची जाणीव करून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जनतेच्या न्यायालयीन सगळी चौकशी झाल्यानंतर परत त्यांनी त्या पदावर आलं पाहिजे. आणि हे बोगसपणा आहे. आणि ज्यावेळेला राजा व्यापारी झाला की जनता बेकारी होती, ह्यांच्या आजूबाजूला बिल्डरच. मोहोळ खासदार झाले ठीक आहे, मला पाडलं ठीक आहे, हे बी मी समजू शकतो, पण त्यांनी ह्याच्यामध्ये नाही राहो. त्यांच्या बाजूला कमळ होतं म्हणून कमळामध्ये तुम्ही आम्ही लढलो, हा विषय वेगळा आहे. पण तुम्हाला बिल्डर मलबार हिलचे रेट माहिती आहेत, तुम्हाला मुंबईचे रेट माहिती आहेत, तुम्ही पुण्यातले रेट माहिती आहेत. ताडेवाला रोडमध्ये बी जा, यारोड्यामध्ये जा, लोह्यानगरमध्ये जा, गोरगरीबामध्ये कसे जागतात ह्याचे बी जरा अभ्यास करा. ह्याचा अभ्यास कधी करणारच नाही का तुम्ही? मलबार हिलचा अभ्यास आहे, किती रेट आहे, मॉडर्न कॉलनीत किती रेट, हे तेच बोललेत. मी बोललो का? हे तेच बोलले. ताडेवाला रोडला जा. आमची जनता सिंहगड रोडला पुरामध्ये लोक घरामध्ये पाणी घुसलं, अन्न पाणी नाही राहिलं, 2-2 दिवस उपाशी राहिले. मुळा रोड आहे, यारोड आहे, तुम्हाला ते कधी दिसलं नाही का? त्याचे भाव तुम्हाला समजले ना? मलबार हिलचे चांगले भाव समजतात. म्हणजे ज्या वेळेला राजा व्यापारी होतो तेव्हा जनता बेकारी होती आणि ही झाली व्यापारी. आणि भाजपमध्ये ही जी आहेत ही सगळी चुकीची लोक, यांच्या विरोधात मी बोलणार आहे. भाजपच्या विरोधात मी बोलत नाही, भाजप पक्षाच्या विरोधात बोलत नाही, त्यांच्या नेत्यांच्या विरोधात बोलत नाही. आता ते फक्त भाजपमध्ये हा बोलतोय, ते भाजपच्या पडद्याआड लाभतात भिंतीच्या, त्यांनी लपून आहे. त्या भाजपमध्ये असलेली चुकीची लोक जी समाजाला लुटतात त्याच्यावर मी बोलणार म्हणजे बोलणार. पण या सगळ्यामुळेच कुठेतरी प्रवीण दरेकर असं म्हणतात की रवींद्र धंगेकरांकडे एकनाथ शिंदेंनी डोळे वाटारून बघितलं नाही, वाटतं समज द्यायला पाहिजे. दरेकर आणि धंगेकरमध्ये फरक आहे ना. राजसाहेबांनी त्यांना हाकलून दिलं होतं पक्षात, विसरा की त्यांना. मला कधी कोणी हाकललं नाही. हा फरक आहे त्यांच्या त्यांना. आणि ते जर नाही बोलले तर त्यांना पद कुठं मिळणार? त्यांना काय आहे, त्यांचं काय आहे तसं. ते आता त्या पक्षात ती भाषा बोलणार आहे. माझे एकदम चांगले मित्र आहेत, पण त्यांना असं करावं लागतं. मला असं करावं कधीच लागलं नाही. स्वाभिमानी माणूस आहे मी, त्यांना असं करावं लागतं. जी सरकार, येस सरकार, नो सरकार, तीनच शब्द त्यांच्याकडे असतात. पण तुम्ही ज्या मोहोळांविषयी इतकं बोलताय, ते मोहोळ असं म्हणतात की मी रवींद्र धंगेकरांवर कधीच बोललो नाही, बोलणार आहे. बोलणारच नाही. ते म्हटले ना आमचे कार्यकर्ते बोलतात, मी त्यांना सांगितलंय. मी ते त्यांच्या भाषेत तुम्हाला कळेल ती. त्यांचे कार्यकर्ते हे माझ्या अंगावर सोडतात, ते त्यातले. बरं, हा सगळा मुद्दा एकीकडे चर्चेत असताना दुसरीकडे पुण्यामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. शनिवार वाड्याचं सगळं प्रकरण आहे. शनिवार वाड्यामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जातोय खासदार मेधा कुलकर्णींवर. तुम्हाला काय वाटतंय? बघा, त्याच्यामध्ये मी थोडंसं माहिती घेतली किंवा थोडं मला ते तुमच्या चॅनलवर दिसलं. एक महिला काहीतरी नमाज पडली, एकच महिला होती, दुसरी बी नव्हती. बरं, एक महिला नमाज पडली, कोणीतरी फोटो काढला आणि मग तुम्हाला तेवढंच काम पडलंय का? आणि त्या शनिवारवाड्यामध्ये महाराष्ट्रातून, भारतातून पेशव्यांनी केलेली कारकीर्द, पेशव्यांनी आटकेपार लावलेले झेंडे आणि त्यांचं शौर्य हे बघायला सर्व जाती धर्माची लोक तिथे येतात. आणि ते येऊन त्यांची ते पेशव्यांचा इतिहास समजून घेतात. ही चूक नाही. पण एखाद्या वेळेला एखाद्या महिलेला टाईम झाला असेल, तिला काय माहिती शनिवारवाड्यात काय, पुण्यात काय चाललंय, तर तिने आपली नमाज पडली असेल, तिच्या भावना त्या असतील, तर त्या धार्मिक भावना होत्या तिचे ते. पण तिने असं सार्वजनिक केलं नाही, कुठं तरी ट्विट बघायचं आपलं पळत सुटायचं. मी आता त्यांना कोथरूडमध्येच काम आहे, पण ती कामं सोडून ह्याच्यावर का मागं काम करतात कळत नाही. ॲक्टिव्ह आहेत, बोलतात माझ्यावर, त्यांनी काम केलं. पण हा विषय मला नाही वाटत की एवढा तो लय हायलाईट करणं किंवा ते मोर्चा आंदोलन. तर तुम्हाला सांगतो, याचा इतिहास त्यांना माहीत नाही. ही जागा, ह्या जागेवर जागा कोणी दिली, पेशव्यांनी कोणाच्या जागेवर जागा बांधली, त्याचा इतिहास काय आहे, त्याच्याबरोबर आजूबाजूला किती लोक होती, मग सगळेच हिंदू लोक लढत होती का छत्रपतींबरोबर, पेशव्यांबरोबर, त्यांचे सेनापती, पण त्याचा अभ्यासच नाही. आता फक्त आम्ही काहीतरी हिंदूंचे काहीतरी करतो, आम्ही कोणतरी हिंदूला लय सपोर्ट करतो, अशी काही गरज नाही. कोण कुठल्या हिंदूला हात लावायला कोणाची ताकद नाही. यांनी काय बोलायचं नाही. आणि हिंदू काय एवढे शंड नाही ह्यांच्यापर्यंत जायला. यांनी कधी हातात काय घेतलं नाही. हे फक्त आपलं बोलायला असतं. हे कधी काय करत नाही, नाही करू शकत नाही. कारण तर आम्ही बहुजन समाजाचीच पोरं लढणार आहे, पण लढायची वेळ येणार नाही. कारण मुस्लिम समाज आपल्याकडे 2 पावलं पुढे आला तर आपण 2 पावलं आपला धर्म सांगतो. आणि या धर्मामध्ये कुठल्याही समाजाला टार्गेट न करता, ती महिला एक भगिनी आली असं दर्शन घेतलं आपलं नमाज. आमच्याकडे बी बाहेरगावनं मुस्लिम समाजाचे लोक कार्यकर्ते येतात, नमाजी टाइम माझ्या ऑफिसमध्ये नमाज पडतात. तर काय नाही, त्याचा धर्म आहे, पण आपला धर्म आपल्यापाशी आहेत ना. पण या सगळ्यानंतर मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. तुम्ही अशी काही मागणी करता? मी आता मागणी करत,
मला मुरली मोहोळ जरा महत्त्वाचे आहेत, कारण जैन धर्माचं देऊळ विकलंय, घाण ठेवलंय. मला तर वाटलं होतं मला मेघा कुलकर्णी ताई तिथं दिसतील की जैन धर्माचं देऊळ घाण ठेवलंय तिथं दिसतील, पण ते तिथं अजून काय बोलले नाही. मला नाही वाटत बोलणार आहे म्हणून. एक भगिनीला टार्गेट करून तुम्हाला काय राजकारण करता येणार नाही. तुम्हाला स्पष्ट आणि प्रामाणिक तुम्हाला राजकारण करावं लागेल. तुम्ही खासदारांनी कुठं यायचं, काय काम करायचं, त्यांचं भरीव काम त्यांनी केलं पाहिजे, समाजाच्या हिताचं केलं पाहिजे. एकदा तुम्ही निवडून आला तर तुम्ही एका समाजाचे नसता, एका जातीचे नसता, संविधानाची शपथ घेता. त्यावेळेला ह्या देशातला प्रत्येक नागरिक हा मतदार हा आपला त्याला योग्य दिशेने, चुकीचं असेल त्याला योग्य दिशेने आणलं पाहिजे. फक्त चमकोगिरी करण्यासाठी हे आंदोलन करू नये. मला काय त्यांच्यावर आरोप नाही, त्यांना अटक करा नका करू हा सरकारचा प्रश्न आहे. आणि हा माझा प्रश्न एवढाच आहे की एखाद्या महिला जर पाया पडली असेल तिच्या धर्मासाठी आणि ती नमाज मध्ये म्हणजे ती पार मध्ये पडली ते, आणि काय असं समुदाय नव्हता 1000 भाषेचा, कुणी कुठं पाया पडलं. उद्या मी एखाद्या गेलो, मला असं वाटलं की मला आम्ही हात जोडतो, आम्ही पीराला सुद्धा हात जोडतो, आमची संस्कृती. समोरच्याचा आदर करणं आमची संस्कृती. आता ही त्यांना माहीत नाही, पण हे जे काजी कुटुंब आहे, काजी कुटुंबाचा इतिहास शोधला पाहिजे. काजी कुटुंबाचं त्या आजूबाजूला घरं काय आहेत, काजी कुटुंब पूर्वीचे कोण होते, ही जागा शनवाड्याला कोणी दिली, ह्याचं भाडं कोणाला जातं, ह्याचा सगळा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. जर माझं चुकत असेल तर त्यांनी मला समजून सांगू, माझं काय म्हणणं नाही. त्यांना अटक करा नका करू माझा विषय नाही, पण त्या महिलेला अशा पद्धतीने त्या महिलेचा अपमान करणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही. ती महिला जर रोडवर तिला वाटलं माझा वेळ झाली, ती कुठेही करू शकते, कारण तो तिचा धर्माचा आहे. आणि संविधान आहे, हा देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांचं योगदान आहे, फक्त काही एका विशिष्ट लोकांचं योगदान नाही. त्यामुळे ह्याच्यावर कोणी राजकारण करू. नक्कीच माझ्याबरोबर माजी आमदार रवींद्र धंगेकर होते. जसं ते म्हणतायत की मुळातच हा जो काही जैन बोर्डिंगचा विषय आहे, या सगळ्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आहे. ही जी काही स्थगिती दिली आहे ती पण केवळ दाखवण्यासाठी दिली जाते असा आरोप त्यांच्याकडून होतोय. चौकशी करायला हवी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे असं सुद्धा ते म्हटले. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.